सर्वेश्वर महादेव हे सर्वव्यापी समजले जातात। आज आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की भगवान शिवशंकराची अनेक अशी प्राचीन मंदिरे आहेत। या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे भक्त आपल्या शिवाची भक्ती करत असतात। यामध्ये पुरुष असो की स्त्री हे दोघेही तेवढेच श्रद्धा शिवशंकरावरती ठेवतात। अनेक ठिकाणी यात्रा उत्सवही अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे। शिवलिंगाच्या रूपानं सर्वत्र शिव उपासना होते। हे शक्तीचं प्रतीक मानलं जातं। स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती करून त्यांच्या संचलनार्थ सर्व दिशांनी मुख असलेले, सर्व दिशांना हात व पाय असलेले भगवान शिव हे महान असे महादेव ठरतात। भगवान महादेवांच्या डाव्या अंगातून विष्णू म्हणजेच श्रीहरीची तथा उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे। या ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभीत त्यांनी स्थापित केले आहे। ब्रह्मदेव पुढे शिवाच्या प्रेरणेने देव, असुर, मनुष्य आदी सृष्टीची रचना करतात असे शिवपुराण सांगत असते। भगवान शिवशंकराचा पुराण व इतर आधुनिक साहित्यातून अभ्यास केल्यानंतर त्यांच्या केलेल्या कार्यानुसार मान्यता पावलेल्या नावाची एक मोठी यादीच तयार होते। आदिनाथ, आदी, आदियोगी या नावाने ते प्रसिद्ध आहेतच। आदी ह्या शब्दामध्येच त्यांचं प्राचीनत्व सिद्ध होते। या व्यतिरिक्त गजांतक, जिमूतवाहन, सदाशिव, ऋषभध्वज, परमात्मा, परब्रह्म, श्री नीलकंठ, ईश्वर, शंभू, महेश्वर, हर, चिदानंद स्वरूप अशी कितीतरी नावे शिवाची आहेत। निर्विकार, प्रकाशपूर्ण, करुणामय, चंद्रकला विभूषण, विष्णू कमल, विष्णू क्षेत्र, वेदांत वेद्य, जटा जुटधारी, त्रिगुणातीत, भ्रमणशील, भक्तिवत्सला, दयासिंधू, शंभू, जितेंद्रिय, महेश, सृष्टिकर्ता, दुर्गेश, जगन्नाथ, मृत्युंजय, दीनबंधू, दयासिंधू, शर्वा, परमतत्वमय, अविनाशी, सर्वेश्वर, संहारकर्ता, दीनबंधू, पशुपतीनाथ, भैरव, वीरभद्र अशी अनंत नावे त्यांच्या कार्यसिद्धीमुळेच त्यांना प्राप्त झाली आहेत। सर्व वै रुद्र म्हणजे रुद्रच सर्व काही आहे हा या महावाक्यातून ते सिद्ध होते। स्थानिक भूप्रदेशातही त्या भागाच्या नावानुसार त्यांना ओळखलं जातं। जसे सिद्धेश्वर, मानकेश्वर, बुधनेश्वर, पाताळेश्वर, केहाळेश्वर, रामेश्वर अशी अनेक नावे आपल्याला सांगता येतील। आणखी कितीतरी रूपे ही शिवाची आहेत। भ्रमरकोशामध्ये शिवाची 48 नावे आलेली आहेत। वेदांची निर्मिती होण्या अगोदर शिवाची पूजा होत आलेली आहे। म्हणजे प्रागैतिहासिक काळात शिव निरंजन निराकार होते। ते स्मशानात राहत, शरीराला भस्म लावत, मुंडमाला धारण करत, साप अलंकार रूपाने धारण करत ते महायोगीपेक्षाही मोठे होते। सर्व संस्कृतीने त्यांचा स्वीकार केला होता। त्यागी, निर्लोभी, निर्लेप दैवत म्हणजे शिव। शिवाची अतिप्राचीन काळापासून उपासना केली जाते। याचे काही मूर्ती प्रकारही आहेत। सुखासन, सोमस्कंद, चंद्रशेखर, वृषारूढ, नृत्यमूर्ती, गंगाधर, त्रिपुरांतक, कल्याणमूर्ती, अर्धनारीश्वर, पद्ममूर्ती, पाशुपत, कंकाल, हरिहर, भिक्षाटन, गणेशानुग्रह, दक्षिणमूर्ती, कालारी, लिंगोद्भव, श्री पंचाधर, ललाट तिलक ही शिवाची मूर्ती रूपे आहेत। उत्तर भारतात शिवाची 12 रूपांची उपासना केली जाते। आता सद्योजात, वामदेव, भ्रशोर, तत्वपुरुष, ईश, मृत्युंजय, विजय, किरणाक्ष, भदोरास्त्र, श्रीकंठ, सदाशिव, द्वादशकला, संपूर्ण मूर्ती ही ती 12 रूपे आहेत। आपण दक्षिण भारतात गेलो तर 18 रूपांची पूजन होताना दिसते। ही पुढील 6 रूपे त्यामध्ये येतात: अर्धनारीश्वर, चंडेशानुग्रह, कालहमूर्ती, कल्याणमूर्ती, त्रिपुरांतक, उमास्कंद। शिवलिंगाचेही प्राचीन काळापासून खूप महत्त्व आहे। नदीच्या उगमस्थानावर किंवा काठावर शिवलिंगाची स्थापना प्राचीन काळापासून होत आलेली दिसते।
मंदिराच्या आकाराच्या प्रमाणात शिवलिंगाची रचना केलेली दिसते. शिवलिंग मोठे असल्यास त्याची स्थापना बाहेर ओट्यावर केली जाते. आता शिलादपुत्र नंदी हा चंद्रार्थ भूषणाचा म्हणजे भगवान शिवशंकराचा अत्यंत प्रिय पार्षद होता. तो अत्यंत परमज्ञानी व विवेक पारायणी होता. नंदी हे शिवाचे प्रिय वाहन आहे. शिवमंदिरात नंदीची स्थापना अनिवार्य असते. प्राचीन काळात विदेशातही नंदीची पूजा होत असते. मिश्र, बेबीलॉन, सिरिया आदी विदेशी संस्कृतीमध्ये बैल म्हणजे नंदीचं महत्त्व दिसते. 5000 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीमध्ये ऋषभ मूर्ती आढळलेल्या आहेत. आपण दक्षिण भारतात गेलो की नंदीच्या विशाल मूर्ती दिसून येतात. शिवालयासमोर नंदीसाठी स्वतंत्र मंडप असल्याचा नेम दिसून येतो. महाराष्ट्रात कैलास लेणीमध्ये नंदीसाठी स्वतंत्र दालन शिवालयासमोर आहे. अगदी तसेच सुंदर असे नंदी मंडप गडचिरोलीमधील मार्कंडेश्वराच्या मंदिरात स्थित आहे. यज्ञप्रसंगी दक्षाच्या शिवविरोधाला याच नंदीने अगदी परखडपणे प्रत्युत्तर दिल्याचं शिवपुराणामध्ये सांगितलं जातं. शिव हा एक विचार प्रवाहच आहे. गत 5000 वर्षापासून चालत आलेला तो दिसतो. शिव हे कृषी संस्कृतीचे एक प्रेरणादायी स्वरूप आहे. त्यांना पशुपतीनाथही याच अर्थाने म्हटले जाते. हिमवान व मेना यांची जी पुत्री आहे उमा, या उमा आणि शिवाचा या शिवविवाहासाठी असंख्य कोटी गण देवी देवता व ऋषीमुनींच्या उपस्थितीमध्ये गंगा, यमुना, गोदावरी तथा असंख्य नद्याच्या सानिध्यात विवाह पार पडत असताना ध्वज, पताके, आंबे, केळी आदी खांबांची मनोरी उभारून मंडप टाकला गेला. सप्तमातृकांची उपस्थिती व गर्गाने उमा पार्वतीची तांदूळाने भरलेली ओटी, अक्षदा, कुश व जलाने शिवाची झालेली ओवाळणी हे शिवविवाहाचे प्रसंग कृषी परंपरेशी नाते सांगतात व आजही आपण हे शुभ कार्यामध्ये जपत असतोच. शिवाचे तांडव हे विश्वाचा नाश करण्यासाठी नाही, तर ते विश्वाचा संचलनार्थ आहे. ज्याने निर्मिले तो नाश कसा करेल बरे? शिवाने सत्य ह्यासाठी विश्वाच्या संचलनार्थ असंख्य निवाडे पुराणात आढळतात. आता महादेवास भोळा सांबही म्हटल्या जातं. म्हणजेच महादेव हे अगदी सहजतेने म्हटल्यापेक्षा कोणताही भेदभाव न पाळता सदैव मदतीस तत्पर अशी देवता. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा. या गरजेव्यतिरिक्त मिळवणे म्हणजे मोह, वासना, आसक्ती आणि मनुष्य प्राण्याचे मूलभूत गरजा व्यतिरिक्त जे धन आहे त्यापैकी काही ज्याचा मूलभूत गरजा अपूर्ण आहेत अशांना दान करावे असे सांगत धनसंचय करणाऱ्या कुबेरालाही महादेवाने फटकारले होते. हे माझ्या वाचनात आलेलं होतं. समुद्र मंथनातील विष सृष्टीच्या संचलनार्थ आपल्या कंठात सामावणारे संपूर्ण विश्वाच्या न्यायनिवाड्यात ही केवळ आणि केवळ एक सत्य ह्या विषयावर ठाम राहून पुराणामध्ये ते न्याय देताना दिसतात. न्यायदर्शनाचा विचार सांगत पुढील येणाऱ्या काळात सत्याच्या चिकित्सेसाठी गौतम ऋषींना 6 दर्शनापैकी न्याय दर्शनाची मांडणी करायला ते सांगतात. शिवाची अनंत रूपे या विश्वाच्या अनंत हर्षासाठी आजही तुमच्या आमच्यात जिथे सत्य आहे, जिथे पवित्रता आहे, जिथे विचाराची सुंदरता आहे, जिथे मनुष्य जातीची सेवा आहे, जिथे मोह, माया, लोभ, आसक्तीला स्थान नाही, तेथे निश्चितच देवादिदेव शिवाचाच वास आहे. ओम नमः शिवाय.